Yes, now we are continuing with the solution of problem number 10. Yes, in the books of काय नाव काय दिलेलं आहे, काय सांगितलंच नाही का? ओके सर, ते तुम्ही इम्प्रेस्ड सिस्टीम सांगितलं नाहीत सर. अजून इम्प्रेस्ड सिस्टीम तुम्ही सांगितलं नाहीत सर. हा मला माहित आहे बरं का, टेन्शन घेऊ नका. डू नॉट वरी अबाउट द इम्प्रेस सिस्टीम. मी आहे अजून. ओके, मी सांगतो. येस, कॉलम्स करायचे आहेत. आय थिंक मंथ ऑफ जुलै दिलेलं आहे. येस, रिसीट, सीबीएफ, डेट, पर्टिक्युलर्स, वाउचर नंबर, टोटल रुपीज हे फिक्स राहणार आहेत. कॉलम कुठले कुठले ठरवलेत बघा. सन्ड्री एक्सपेन्सेस तर शेवटी असतंय. ओके, सन्ड्री एक्सपेन्सेस एलएफ लेजर ते फिक्स आहे. आणि 2 पेजेस यूज करा तुम्ही. 2 पेजेस यूज करायचं. ओके, सिंगल पेज यूज करू नका. नेक्स्ट पोस्टेज आहे. पोस्टेज कॉलम करावं लागेल आपल्याला. इथं टोटलच्या जागी टोटल अमाऊंट पेड असं पण म्हणू शकता तुम्ही. ओके, टोटल अमाऊंट पेड रुपीज. ओके, कारण पेमेंट कॉलम आहे हे पण कळायला पाहिजे तुम्हाला. ओके, पोस्टेज नंतर नेक्स्ट कुठला आहे कॉलम? सन्ड्री एक्सपेन्सेस देन लेजर. लेजर पण आहे. कॅरेज अँड कार्टेज. ओके, कॅरेज अँड कार्टेज कॉलम्स डिसाइड करताना थोडस व्यवस्थित करायचं त्यामुळे. ओके, ब्रॅकेटमध्ये किंवा खाली रुपीज लिहा. कॅरेज अँड कार्टेज नंतर लेजर तर असणारच आहे. प्रिंटिंग अँड स्टेशनरी अँड रिपेअर्स 2 कॉलम राहिलेले. प्रिंटिंग अँड स्टेशनरी अँड रिपेअर्स. तुमच्याकडे 2 पेजेस आहेत, व्यवस्थित करायचे आहे तुम्ही रोली. ओके, येस, रुलिंग झाल्यानंतर मला सांगायचंय. I hope everyone is using full 2 pages. Yes, I hope everyone has completed the ruling. रुलिंग केलात का हो? ऑलमोस्ट 1 पेज लागत असतं नॉर्मली. 1 पेज घ्यायचा रुलिंग. एवढे ट्रान्झॅक्शन आहेत, 1 पेज लागतंय. येस, हा, आपण स्टार्ट करतोय. प्लीज कॉन्सन्ट्रेट. 1 जुलै 2020 ला काय झालं? कॅश बॅलन्स आहे, ओपनिंग कॅश बॅलन्स ब्रॉट डाऊन लिहायचंय. ओके, आणि डेबिट बॅलन्स असतं रिसिट साइडला लिहायचंय, त्यामुळे टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. 1 जुलैला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. अमाऊंट इज रुपीज 335. रिसिट कॉलम मध्ये लिहा
पेड कॉलम मध्ये लिहू नका, टोटल अमाऊंट पेड मध्ये बॅलन्स. नेक्स्ट ओपनिंग बॅलन्स नंतर माझ्यासोबतच लिहायचं, कॅश रिसिव्ड फ्रॉम हेड कॅशियर 2165. कॅश रिसिव्ड फ्रॉम हेड कॅशियर 2165 हे पण रिसिट आहे. ओके, 1 जुलैलाच टू कॅश अकाउंट 2165. येस, एवढं कम्प्लीट झालं का हो? 1 जुलैला कॅश रिसिव्ड फ्रॉम हेड कॅशियर. ओके, टू कॅश घेऊन रिसिटला लिहायचं होतं. येस, आता इथून नॉर्मली पेमेंट्स आहेत, फक्त मध्ये एक सोल्ड ओल्ड न्यूजपेपर, एक रिसिट आहे. येस, तुम्हाला पुढे जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता, असं काय प्रॉब्लेम नाही. ओके, शेवटी थोडं चेंज असणार आहे बॅलन्सिंग मध्ये. इम्प्रेसर सिस्टीम जी आहे, शेवटी बॅलन्सिंग मध्ये थोडंसं चेंज होत आहे, मी नंतर सांगतो ते. ओके, तेवढं तुम्ही वेट करा शेवटी. ओके, बाकी तुम्ही टोटल एक्सपेन्सेस जे आहे, पेडचं टोटल वगैरे जे घेतात, तिथपर्यंत तुम्ही येऊन थांबू शकता. बॅलन्सिंग मध्ये थोडं चेंज होणार आहे, किंवा बॅलन्सिंग नंतर म्हणलं तरी चालेल. ओके, गिव्ह गिफ्ट टू क्लर्क ओमकार. ओके, आपण गिफ्ट दिलं होतं सन्ड्री एक्सपेन्सेस सेकंडला. येस, थोडंसं फास्ट लिहायचं आता. पेमेंटला बाय लिहितो आपण, बाय गिफ्ट टू क्लर्क, बाय गिफ्ट टू क्लर्क. कितीचं गिफ्ट दिलं मला? 251. ओके, 251. गिफ्ट कुठं जाणार? सन्ड्री एक्सपेन्सेस. येस, असंच पेमेंट फास्ट लिहायचे तो. पेड फॉर रजिस्टर्ड अँड स्पीड पोस्ट. ओके, डेट काय? 5th ला. ओके, 5th ला बाय रजिस्टर्ड अँड स्पीड पोस्ट चार्जेस, किंवा स्पीड पोस्ट एवढं लिहिलं तरी इनफ आहे. 240 रुपीज पोस्टेज मध्ये जाणार आहे. 240. नेक्स्ट, हा सोल्ड ओल्ड न्यूजपेपर, इथं काय येणार हो? 6th ला 2 येणार. बाय लिहू नका तिथं प्लीज. टू सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर. कितीला विकले तो? 100 रुपीज. टू सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर. ओके, आता तर सगळे एक्सपेन्सेस आहेत. वॉशिंग चार्जेस, थोडस फास्ट लिहा आता.
बाय वॉशिंग चार्जेस 170, सन्ड्री कॉलम मध्ये जाणार 170, देन लंच बिल. हा, हे तुम्ही कंप्लीट करता का क्विकली? लंच बिल वगैरे, बाय लंच बिल हे पुढचं कंप्लीट करता का तुम्ही? मला माहित आहे तुम्ही स्क्रीन बघत नाहीये, तुमचं तुम्हीच करताय. सन्ड्री मध्येच 160. हा, कोण ऐकत पण नाहीये बघा, त्यांचं त्यांचं चालू आहे. ठीक आहे, मी माझं करतो, तुम्ही तुमचं करा. हा, ऍडव्हान्स टू अरुण वगैरे आहे, ऍडव्हान्स वगैरे मला ते लिहायचंय. हा, तुम्ही करू नका ते, म्हणजे तुम्ही पण करा, काही इश्यू नाहीये, मी पण लिहितो. पण इम्पॉर्टंट आहे, लेजर मध्ये लिहायचं आपल्याला. बाय ऍडव्हान्स टू वरून 500 रुपीज लेजर मध्ये जाणार आहे शेवटी, लेजर मध्ये. ओके, देन कॅरेज अँड कार्टेज, बाय कॅरेज अँड कार्टेज 180, कॅरेज अँड कार्टेज कॉलम मध्ये जाणार आहे. सेकंड कॉलम 180, येस. नेक्स्ट वन इज चेअर. ओके, हे पण लेजरला जाणार, फर्निचर असल्यामुळे. ओके, बाय चेअर असं लिहू शकता तुम्ही. 300 रुपीज लेजरला. ओके, हा, ग्रुपिंग केल्यावर मी तुम्हाला लागत नाही हे मला माहित आहे, तरी मी लिहितोय. ओके, हा, शेवटचे 3 तुम्ही लिहिता का होता? हे लास्ट 3 रिमेनिंग आहेत. ओके, इथं टोटल करायचंय आणि इथं कॉलमचे पण टोटल येणार. ओके, आय होप तुम्ही तेवढं करू शकता. हा, एवढं झालं की इथं टोटल पण करून ठेवा. एक्सपेन्सेस साइडचं टोटल अमाउंट पेड रुपीजचं टोटल, देन बाकी सगळ्या कॉलमचं टोटल पण करा. हा, बॅलन्सिंग तुम्ही काढून ठेवा. कसं करायचं, काय करायचं सांगतो तुम्हाला. बॅलन्सिंग मध्ये ऍक्च्युअली डिफरन्स नाहीये, बट बॅलन्सिंग नंतर काय करायचं ह्याच्यामध्ये थोडं डिफरन्स आहे. एकदा या प्रॉब्लेम मध्ये तुम्ही ग्रुपिंग व्यवस्थित केला तर प्रेझेंटेशन थोडंसं सोपं जातंय, फास्ट होतंय. बट तुमचं रायटिंग स्पीड वाढायला पाहिजे असं मला वाटतंय. काही जण फार स्लो लिहितायत. येस, हॅव यू कम्प्लिटेड? ज्यांनी कंप्लीट केलं तरी मला टोटल अमाऊंट पेड रुपीज हे जे पेमेंट कॉलम आहे त्याचं टोटल सांगा. टोटल अमाऊंट पेड रुपीज. टोटल अमाऊंट पेड रुपीज. येस, एनीवन विथ द टोटल? टोटल सांगता का हो?
एकच जण मला सांगितलेलं, बाकीचे टोटल सांगायचं नाहीये. 2310 एक जण म्हणताय, 11 एक जण म्हणताय बघा. विच वन इज करेक्ट? आय थिंक 1 रुपीज आहे, 251 रुपीज आहे एका जागी. प्रताप प्लीज चेक करा. इथे 251 आहे. हे 1 तुम्ही विसरलात आय थिंक गिफ्ट देताना क्लर्क यांना. येस, एव्हरीवन इज सेइंग 2311. 2311 rupees. Okay. So this is a total for total amount paid rupees column. Okay. हे टोटल केलेले. बाकी इम्प्रेस सिस्टीम मध्ये बॅलन्सिंग वगैरे कसं करणार, बाकी टोटल वगैरे आपण काय करू नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू. सो दिस इज इट फॉर टुडे. सगळ्यांनी बाय करायचंय. येस, बाय बाय.